नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी इंग्रजी विषय ॲक्टिव्हिटी नंबर 2 आणि दिवस 10वा आपण असं कन्सिडर करू. टॉक अबाउट वन्स ओपिनियन, एखाद्याचं मत, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट आणि तो जे काही आर्ग्युमेंट आपल्यासमोर प्रेझेंट करतो त्याच्याबद्दल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स, तुमच्या तिघांसाठी या इन्स्ट्रक्शन्स आहे बघा. एनकरेज लर्नर टू स्पीक अँड राईट विदाऊट बर्डन, कुठल्याही प्रकारचं बर्डन न येऊ देता त्या स्पीकरला म्हणजे त्या स्टुडंटला बोलू द्या किंवा त्याला लिहू द्या. ओके. हेल्प लर्नर्स टू गेट प्रॉपर वर्ड फ्रेजेस टू एक्सप्रेस हिज ऑर हर थॉट्स. आता जो कोणी लर्नर असेल तर त्याला त्याच्या प्रॉपर वर्ड्स आणि फ्रेजेस या दोघांचा वापर करून त्यांचे विचार मांडू द्या. आस्क स्टुडंट टू रीड ट्रान्सक्रिप्ट ऑफ वीकेंड ऑफ टू फ्रेंड्स टू गिव्ह हिज ओपिनियन. दोन मित्रांबद्दल आपण अगोदरही बघितलं, उत्कर्ष आणि अद्वैत याचं. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन मित्रांबद्दल बघायचं आहे. सपोर्ट स्टुडंट्स टू गिव्ह हिज ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. पेन फ्रेंड हा तुम्ही ऐकलं असेल, आपण एखाद्या मित्राला पेन देतो आणि त्याच्यानंतर आपली मैत्री वाढते. सो पेन फ्रेंड. ओके. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, लिसन द इन्स्ट्रक्शन ऑफ टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. जे टीचर्स इन्स्ट्रक्शन देत आहे त्या पद्धतीने तुम्ही वागा. रीड द गिवन इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली. इन्स्ट्रक्शन पूर्णपणे व्यवस्थित केअरफुली रीड करा. गिव्ह युअर ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. तुमचा जो पेन फ्रेंड आहे ना त्याच्याबद्दल तुमचं ओपिनियन तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तरी लिहा. ही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे स्वतःला. ओके. लर्निंग ॲक्टिव्हिटी बघा काय आता. टीचर आस्क स्टुडंट टू रीड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. पेन फ्रेंडचं प्रोफाईल आपल्याला वाचायचं आहे. आता खाली हे प्रोफाईल दिलेलं आहे ते मी वाचून दाखवेल तुम्हाला. टीचर मोटिवेट लर्नर्स टू रीड अँड अंडरस्टँड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. पेन फ्रेंडचं प्रोफाईल मी वाचून दाखवतो. प्रोफाईल ऑफ कुणाल. कुणाल नाव आहे त्याचं. माझ्या मित्राचं नाव कुणाल आहे. हॅलो फ्रेंड्स, हिअर आय एम शोईंग यू अ प्रोफाईल ऑफ कुणाल हू इज माय बेस्ट फ्रेंड. तो माझा प्रिय मित्र आहे. हिज नेम इज कुणाल. ॲड्रेस, ही लिव्ज इन अ स्मॉल टाउन ऑफ लोणी. लोणीतल्या एका छोट्या ठिकाणी राहत होतो. इट इज नियर अ ब्युटिफुल हिल स्टेशन. एका हिल स्टेशनच्या ते एकदम जवळ आहे. डेट ऑफ बर्थ 14 सप्टेंबर इज हिज डेट ऑफ बर्थ. त्याची 14 सप्टेंबर ही त्याची जन्मतारीख आहे. हिज हॉबी, त्याची हॉबीज काय आहे. हिज हॉबी इज विजिटिंग फॉरेस्ट अँड टू टेक द फोटोज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. ही अल्सो लाईक टू सिंग सॉंग्स इन हिज फ्री टाईम. त्याला फोटो काढणं खूप आवडतं. फ्री टाईममध्ये तो गाणे सुद्धा म्हणतो. ही डज नॉट लाईक टू स्पेंड मोर टाईम इन वॉचिंग मूवीज. मूवी पाहण्यामध्ये तो जास्त वेळ वाया घालवत नाही. अँड कार्टून सुद्धा त्याला आवडत नाही. ही ऑलवेज स्पेंड हिज टाईम इन द कंपनी ऑफ बर्ड्स सोबत राहायला त्याला आवडतं. अँड डोमेस्टिक ॲनिमल, त्यातल्या त्यात प्राण्यांसोबत सुद्धा तो राहतो. ही लाईक्स टू वंडर इन द फॉरेस्ट टू टेक फोटोज ऑफ रेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स. त्याला काय आवडतं तर फॉरेस्टमध्ये जाऊन फिरणं, तिथले वेगवेगळे बर्ड्स जे आहे रेअर बर्ड्स, त्या रेअर बर्ड्सचे फोटो किंवा ॲनिमल्सचे फोटो काढणं त्याला आवडतं. ही डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स बिकॉज ही रेअरली गिव्स टाईम टू अदर्स. त्याला जास्त मित्र नाही आहे का तर तो दुसऱ्यांना जास्त वेळ देतच नाही. हिज फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश लिटरेचर. त्याला इंग्लिश लिटरेचर खूप आवडतं. आय लाईक ओनली इंडियन लिटरेचर. पण मला मात्र इंडियन लिटरेचर आवडतं. हिज फेवरेट मूवी इज तारे जमीन पर. त्याची फेवरेट मूवी कोणती आहे. तारे जमीन पर. टीचर आस्क लर्नर्स टू रीड गिवन इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल. कुणालची जी इन्फॉर्मेशन दिली ती वाचायला लावली. अँड आस्क देम टू गिव्ह अदर ओपिनियन अबाउट द प्रोफाईल. आणि इतरांचा प्रोफाईल बद्दल त्याला सांगायला लावलेलं आहे. टीचर आस्क ओपन एंडेड क्वेश्चन. आता या ठिकाणी ओपन एंडेड क्वेश्चन तुम्हाला विचारता येतील. म्हणजे कसं आहे, व्हॉट डू यू फील अबाउट कुणाल. डू यू लाईक हिज हॉबीज. वुड यू लाईक टू अकंपनी कुणाल इन अ फॉरेस्ट टू टेक पिक्चर्स. हॅव यू सीन तारे जमीन पर. हा एक क्वेश्चन झाला. म्हणजे असे ओपन एंडेड क्वेश्चन तुम्ही विचारा स्टुडंट्सला. टीचर इन्स्पायर स्टुडंट टू एक्सप्लोर देमसेल्फ विदाउट हेजिटेशन. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सुद्धा याच पद्धतीने स्वतःला न घाबरता एक्सप्लोर करा, सांगण्याचा प्रयत्न करा. आता काही क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले बघा.
डू यू लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल? वाय? तुम्हाला कुणालचं प्रोफाईल आवडलं का? तुम्ही म्हणेल हो, येस. वाय? बिकॉज ही इज अ डिफरंट. ही लाईक्स टू लिव्ह इन अ नेचर. ही वॉन्ट्स टू टेक फोटोज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. सो इज बर्ड अँड ॲनिमल लवर, म्हणून मला तो आवडला. कुणाल डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स. इज इट गुड ऑर बॅड? वाय? आय मे से इट इज गुड, म्हणजे चांगली गोष्ट आहे. बिकॉज ही कॅन स्पेअर मोर टाइम फॉर हिज हॉबी. त्याच्या हॉबीसाठी तो जास्त वेळ देऊ शकतो. हिज फेवरेट मूवी इज तारे जमीन पर. व्हॉट माइट बी द रिझन? काय रिझन असेल त्याचं तारे जमीन पर पिक्चर त्याला आवडतं, तर त्याचं काय रिझन असू शकतं, याचं उत्तर मात्र तुम्ही द्या. ओके. स्टुडंट्स रीडिंग द होल प्रोफाईल ऑफ कुणाल अँड एक्सप्रेस देअर ओपिनियन अबाउट इट. आता कुणालचं प्रोफाईल तर मी तुम्हाला वाचून दाखवलेलं आहे, पण परत एकदा तुम्ही रिवाइंड करून ते एकदा ऐका, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके. डेमो ॲक्टिव्हिटी किंवा सॉल्ड ॲक्टिव्हिटी बघा. टीचर सपोर्ट लर्नर्स टू कॉम्प्रिहेंड प्रोफाईल इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल बाय गिव्हिंग वन डेमो ॲक्टिव्हिटी. आता तुम्ही जे कुणालचं प्रोफाईल आहे ते आपण वाचलं, त्याच पद्धतीचं तुमच्या मित्राचं प्रोफाईल बनवा. टीचर टेल इन्फॉर्मेशन अबाउट वन इमॅजिनेटिव्ह प्रोफाईल. एखादं इमॅजिनेटिव्ह प्रोफाईल आपण बघूया. अँड आस्क सम ओपन एंडेड क्वेश्चन बेस्ड ऑन द प्रोफाईल. आणि त्याच्यावर आधारित ओपन एंडेड क्वेश्चन आपण बघू. जसं जसं त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय. इन दिस प्रोफाईल, या प्रोफाईलमध्ये काय, मिस्टर अँड मिस, आपण इथे पाटील म्हणू, मिस्टर अँड मिसेस पाटील लाईक्स टू रीड ओनली नेचर पोएम्स. दे आर नेचर लवर. ह्याच्यात मी पुढे एक्सटेंड करतो. दे आर नेचर लवर. दे हॅव जॉईंड द आर्मी ऑफ हरित सेना. आपण ग्रीन आर्मी त्याला म्हणतो. दे हॅव जॉईंड ग्रीन आर्मी अँड दे लाईक टू फ्लॉरिश न्यू प्लांट्स इन देअर गार्डन. So they are teachers, and even the madam, Mrs. Patil, is a poetess. She likes to write poems and she likes to read other poems also related to nature. हे मी तुम्हाला सांगितलं फक्त. कुड यू गेस व्हॉट माइट बी द रिझन? तुम्ही रिझन गेस करू शकता का? मग आपण काय म्हणणार? दे आर नेचर लवर्स. त्यांना नेचर आवडतं. व्हॉट इज ओपिनियन अबाउट हिज ऑर हर हॉबी अँड इंटरेस्ट? त्यांचे हॉबीज आणि इंटरेस्ट काय असू शकतील? तो प्लांटिंग सीड्स, प्लांटिंग डिफरंट काइंड्स ऑफ ट्रीज आपण म्हणू शकतो. आता हे मी फक्त सांगितलं, इट्स अ स्मॉल ॲक्टिव्हिटी. स्टुडंट्स लिसन द होल इन्फॉर्मेशन व्हेरी केअरफुली. पूर्ण इन्फॉर्मेशन केअरफुली तुम्ही ऐका. दे ट्राय टू गिव्ह आन्सर टू आस्क क्वेश्चन्स. त्याच्यातनं तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा क्वेश्चन्सचे. प्रॅक्टिस काय करायचंय बघा. टीचर्स तुम्हाला मी सांगेल याच्यामध्ये काय करायचं आपण. टीचर्स मोटिवेट लर्नर टू प्रॅक्टिस गिवन ॲक्टिव्हिटी टास्क. जी ॲक्टिव्हिटी दिली असेल, टास्क दिला असेल, त्याच्यात स्टुडंट्सला तुम्ही फक्त मोटिवेट करा. स्टुडंट लिसन टीचर्स इन्स्ट्रक्शन. टीचर ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स देतील त्या तुम्ही ऐका. अँड ट्राय टू आन्सर टू आस्क क्वेश्चन. तुम्ही उत्तरं द्या, पण प्रश्न सुद्धा विचारा तुम्ही त्यात. टीचर सपोर्ट देम बाय गिव्हिंग सम युजफुल फ्रेजेस. काही चांगल्या फ्रेजेसचा तुम्ही वापर करा. युजफुल फ्रेजेस म्हणू आपण. फॉर एक्झाम्पल, इन माय ओपिनियन, आय अग्री, आय थिंक, अशा प्रकारच्या फ्रेजेसचा तुम्ही वापर करा. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी काय आपल्याला बघा. राईट युअर प्रोफाईल अँड शेअर विथ फ्रेंड्स. तुमचं प्रोफाईल पहा, लिहा आणि ते तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. म्हणजे त्यांना सांगा, म्हणजे ते पण काही पॉइंट आउट करून देतील तुम्हाला. तुमच्या ज्या मिस्टेक्स असतील त्या सांगू शकतील. कमेंट ऑन द प्रोफाईल ऑफ युअर फ्रेंड. आणि त्याच पद्धतीने तुमच्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं प्रोफाईल तुम्ही मागवा आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट टाका की तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल. ओके. इव्हॅल्युएशन बघा. टीचर आस्क सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन द रिटन ऑर स्पोकन ओपिनियन ऑफ स्टुडंट्स. स्टुडंट्सचे जे रिटन आणि स्पोकन ओपिनियन्स होते त्याच्यावर काही क्वेश्चन्स त्यांना आपण मांडणार आहे. जसं कुणाल लाईक्स टू टेक फोटोज ऑफ रेअर ॲनिमल अँड बर्ड्स. राईट युअर ओपिनियन अबाउट कुणाल्स हॉबी. जसं आपण कुणालच्या हॉबीबद्दल एखादं ओपिनियन मांडणार, जसं आपण म्हणू शकतो की आय लाईक कुणाल बिकॉज ही इज अ नेचर लवर. ही वॉन्ट्स टू टेक फोटोज. ही डज नॉट वॉन्ट टू हार्म वाईल्ड ॲनिमल्स ऑर इवन बर्ड्स. सो आय लाईक हिज प्रोफाईल. या पद्धतीने हे माझं ओपिनियन झालं. तुम्ही तुमचं ओपिनियन मांडू शकता. ओके. माय टेक अवे. आज काय शिकलो मित्रांनो आपण?
टिक द पॉइंट्स विच यू लर्न फ्रॉम दिस ॲक्टिव्हिटी. आपण काय शिकलो आज? आय लर्न टू एक्सप्रेस माय ओपिनियन अबाउट एनी इन्फॉर्मेशन. एखाद्या माहितीबद्दल मी माझं ओपिनियन देणार. ती ओपिनियन चांगलंही असू शकतं, वाईटही असू शकतं. असं नेसेसरी नाही आहे की ते चांगलंच असलं पाहिजे. बोथ साईड्स असू शकतात त्याच्या. आय एम एबल टू एक्सप्रेस माय फिलिंग. त्याच्या मी माझ्या भावना इथे एक्सप्रेस करू शकतो. इमोशन्स अँड थॉट्स अबाउट एनी सिच्युएशन अँड इन्फॉर्मेशन. माझे विचार काय आहे, माझ्या भावना काय आहे, म्या या ठिकाणी इमोशनमध्ये ह्या इमोशन्स मी इथे एक्सप्रेस करू शकतो. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स.